संभाजीनगर या ठिकाणी मनपाच्या सभागृहात गदारोळ आहे। विरोधी पक्ष नेत्यांच्या एका व्हिडिओवरून हा गदारोळ आहे। जलील यांच्या नावाचा शक्ती कपूर असा उल्लेख करण्यात येतोय। वंचितच्या नगरसेवकांकडून हा उल्लेख करण्यात आलेला आहे। सरकार ने समझा के बोला हाँ आपका वहाँ पे एक भी गाड़ी आने लगा। एक बात याद रखो, औरंगाबाद शहर के अंदर ओल्ड सिटी के अंदर कोई भी महापौर होगा, कोई भी आमदार होगा, कोई भी खासदार होगा, बगैर इम्तियाज जलील की इजाजत के ओल्ड सिटी में आप कुछ नहीं कर सकते, करने की कोशिश भी नहीं करना। या कमिश्नर बोले मुलाकात करने के सबसे पहले समीर साहब से मुलाकात, एक भी गाड़ी वहाँ आई वो कुछ बोलना और आके तुम्हारे हाथ में सरकार ने समझा के बोला हाँ आपका वहाँ पे एक भी गाड़ी आने लगा। अगर इसके आदेश के बिना ओल्ड सिटी के अंदर कोई काम होने से ऐसे जानेंगे, महापौर का अपमान, हमारे खासदार का अपमान, ये हमारे प्रोग्राम में है और किसी की दादागिरी भाजपमध्येच निधी वाटपात दुजाभाव केला जातोय असा आरोप आहे। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक पडवळ यांनी हा आरोप केलाय। खासगीत भाजपचे नगरसेवक नाराजी बोलून दाखवतात असं ते म्हणतात। विरोधकांना निधी मिळत नसल्याचा सचिन पडवळ यांचा आरोप आहे। सत्ताधारी पक्षांचे म्हणजे भारतीय जनता पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या प्रभागामध्ये मात्र 20 करोडचा निधी दिलेला आहे। परंतु हा अन्याय फक्त विरोधकांवर झालेला नाहीये, तर सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांवर देखील झालेला आहे। कारण सभागृहामध्ये याची कुजबूज चालू आहे। भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांमध्ये अंतर्गत अशी चर्चा चालू आहे आणि ते जाणवतंय देखील निधी वाटपावरून की अंधेरी पश्चिम या मतदारसंघाला विशेष प्राधान्य या वेळेला निधी वाटपात दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्यात देखील नाराजी आहे। छत्रपती संभाजीनगर मनपाकरता स्वीकृत जाहीर होणार आहे। भाजपचे 5 स्वीकृत सदस्य आज जाहीर होतील। किशोर शितोळे प्रशासनाला अधिकृत पत्र सादर करणार आहेत। अशोक कराडच्या एसआयटी चौकशीला सुरुवात आहे। पुन्हा काही मेडिकल स्टोअर धारकांची चौकशी सुद्धा होणार आहे। अशोक कराडना पीडितेला खाऊ घातलेल्या मिठाईत गुंगीचा औषध होतं, तसे काही पदार्थ हे मिक्स केलेले होते असा एक तपासातून माहिती समोर येते, असा एक पैलू समोर येतोय आणि त्या दृष्टिकोनातून तपास केला जाईल। अल निनोमुळे यंदा राज्यात पाऊस कमी पडणार आहे असा एक अंदाज वर्तवला जातोय आणि त्याचा परिणाम अर्थातच खरीप हंगामावर सुद्धा होणार आहे। या दृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी केली आहे। शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम आणि पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्याकरता खरीप हंगामाच्या नियोजनाकरता राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 12 वाजता या संदर्भामध्ये जे काही याचे परिणाम होणार आहे आणि त्यामुळे जे कृषी क्षेत्रामध्ये आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये जे संकट येण्याची शक्यता आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतरच विकसित महाराष्ट्राची बैठक आहे। आणि संकट येत राहतात, परंतु या संकटाला सामना करण्यासाठी काय आवश्यक उपाययोजना करायला पाहिजे, काय कशा परिस्थिती उद्भवल्यानंतर आपल्याला काय काय त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावे लागतील त्या संदर्भामध्ये आज बैठक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।